पुणे एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलचं हे नवं रूप, लोहगावला जो आधीपासूनचा एअरपोर्ट आहे त्याला लागूनच हा नवा टर्मिनल पुणे एअरपोर्टचा या ठिकाणी उभारण्यात आला आहे। आणि या नवीन टर्मिनलमुळे पुणे एअरपोर्टची जी प्रवाशांची क्षमता आहे ती 2 लाखांहून 5 लाखांपर्यंत पोहोचणार आहे। आपण जर पाहिलं तर हा नवीन टर्मिनल पूर्णपणे बांधून पूर्ण झालेला आहे। सगळ्या सुविधा आपल्याला या ठिकाणी पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहेत। आणि जेव्हा प्रवाशांचं आगमन होईल, जेव्हा प्रवासी या एअरपोर्टच्या बाहेर येतील, तेव्हा गड किल्ल्यांची जी प्रवेशद्वार असतात तशा स्वरूपाची प्रवेशद्वारं या प्रवाशांच्या स्वागताला इथं तयार असतील। काळ्या पाषाणामध्ये आपण पाहतो की गड किल्ल्यांची प्रवेशद्वारं उभारलेली असतात, तशाच स्वरूपाचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलंय। महाराष्ट्राची जी ओळख आहे, जी वास्तुशैली आहे, त्या वास्तुशैलीचा नमुना या ठिकाणी प्रवाशांना पाहायला मिळणार आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हे नवीन टर्मिनल बांधून पूर्ण आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नवीन टर्मिनलचं उद्घाटन होणार असल्यामुळे त्यांची तारीख मिळणं महत्त्वाचं आहे असं सांगण्यात येतंय। केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या ठिकाणी येऊन या नवीन टर्मिनलची पाहणी केली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची तारीख नक्की होत नसल्यामुळे या नवीन टर्मिनलचं उद्घाटन होणं रखडले असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील लवकरच राज्यातील नेत्यांशी बोलून याबाबत तारीख नक्की करू असं आश्वासन दिलंय। यामुळे पुणे एअरपोर्टची प्रवासी क्षमता वाढणार आहे, मात्र गेल्या अनेक दिवसांपासूनची जी मागणी आहे, पुण्यातील पुरंदर तालुक्यामध्ये सासवडमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची, ती प्रक्रिया देखील गतिमान होणं गरजेचं आहे। हा जो लोहगावचा एअरपोर्ट आहे तो खरं तर आपल्या नौसेनेचा आहे, एअरफोर्सचा आहे, आपल्या लष्करी विमानांसाठी तो उभारण्यात आला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी जो नागरी विमानतळ आहे तो उभारण्यात आला आणि या विमानतळाला एक प्रकारे एक्सटेन्शन देण्यात आले आणि हा नवीन जो टर्मिनल आहे तो सुरू करण्यात आला आहे। प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ नक्की होण्याची, जेणेकरून हा नवीन टर्मिनल सुरू होऊ शकेल। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।